पंढरपूरमध्ये यात्रा कालावधीत होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार। एआय तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी पंढरपूर बस स्थानक येथून घेण्यात आली आहे। चैत्रोत्सवासाठी सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या पायी यात्रेला भाविकांची गर्दी। जय अंबेचा जयघोष करत भाविक वणी गडाकडे, मालेगाव मार्गे दरेगाव ते टेहरे चौफुलीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी। अकोल्याच्या पारस गावात तुळजाभवानी देवीची नगर प्रदक्षिणा मिरवणूक। लांडे कुटुंबियांनी केली देवीची प्रतिष्ठापना, तर देवीचा रथ पाहण्यासाठी अनेकांची गर्दी। रामनवमीच्या दिवशी साईबाबांच्या चरणी तब्बल 4,26,00,000 दान जमा। रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं 2.5 लाखांहून अधिक साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला। धुळे शहरासह जिल्ह्याला उन्हाच्या झळा, तापमान 43 अंशांवर। शहरातील रस्ते निर्मनुष्य, तापमान वाढीचा भाजीपाल्याला फटका, शीतपेयांची मागणी वाढली। वर्ध्याच्या तापमानात मोठी वाढ, 2 दिवसांपूर्वी 40 अंशांवर असलेलं तापमान 42 अंशांवर। तापमान वाढत असल्यानं नागरिक उकाड्याने त्रस्त झालेत। वाढलेलं तापमान आरोग्यासाठी हानिकारक असल्यानं आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। सातारा जिल्ह्यात यावर्षी प्रथमच एप्रिल महिन्यात तापमानाची विक्रमी नोंद। माणखटाव तालुक्यात यावर्षी प्रथमच 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं शीतपेय पिण्यासाठी दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी। नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान, तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। सोलापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। जिल्ह्यात अचानक वातावरण बदल होऊन पावसाला सुरुवात। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात एक लहरे औष्णिक प्रकल्पासाठी सोडण्यात आलं आवर्तन। मात्र पाण्यासोबत पानवेली देखील वाहून आल्यात। गोदा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। अमरावतीच्या मेळघाटात पाण्यासाठी महिलांची पायपीट। मेळघाटमधील आलाढोहच्या लहानशा विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी गर्दी केली। लातूरच्या औसा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचं पाण्यासाठी आंदोलन। रिकाम्या खुर्चीला निवेदन देत महिलांनी व्यक्त केला संताप। 15 दिवसांनंतरही नळाला पाणी नसल्यानं महिला आक्रमक। गडचिरोलीत पुन्हा धान खरेदी घोटाळा। 3,000 क्विंटल धान देऊळगाव केंद्रावरून गायब। केंद्र अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। धानाची किंमत 1,53,00,000 रुपये इतकी आहे। हिंगोलीमध्ये जवळपास 14,000 महिला कर्करोग संशयित। आरोग्य विभागाकडून संजीवनी अभियानाअंतर्गत 3 लाख महिलांचं सर्वेक्षण करण्यात आलं। प्रामुख्याने गर्भपिशवी आणि स्तनाच्या कर्करोगाची महिलांमध्ये लक्षणं दिसून येत आहेत। कर्करोगाच्या निदानानंतर बाधित महिलांवर उपचार केले जाणार। परभणी शहरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित पुतळा परिसराच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी धनगर समाज आक्रमक। महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्याचं तरुणांना आमिष। डोनेशन आणि फीसच्या नावाखाली लाखो रुपयांची मागणी। प्रवेशाचं आमिष दाखवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।